जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 122, वार शनिवार व तारीख 2 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या
क्रमशः वाचनास प्रारंभ करूया. सध्या आपण या ग्रंथातील नवविधा भक्तिनाम या चौथ्या दशकातील 5व्या समासाचे, ज्याचे नाव आहे अर्चन भक्ती, या समासाचे वाचन करीत आहोत. आजपासून आपण या समासाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील श्रीराम या शब्दाने या 5व्या समासाची सुरुवात होत आहे, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. श्रीराम मागा झाले निरूपण, चौथे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, पाचवी भक्ती. पाचवी भक्ती ते अर्चन, म्हणजे देवतार्चन. शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे. नाना आसने उपकरणे, वस्त्रे अलंकार भूषणे. मानस पूजा मूर्ती ध्याने, या नाव पाचवी भक्ती. देव ब्राह्मण अग्नि पूजन, साधू संत अतित पूजन. यती महानुभाव गायत्री पूजन, या नाव पाचवी भक्ती. धातू पाषाण मृत्तिका पूजन, चित्रलेप सत्पात्र पूजन. आपले गृहींचे देवतार्चन, या नाव पाचवी भक्ती. शिळा सप्तांकित नवांकित, शालिग्राम शकले चक्रांकित. लिंगे सूर्यकांत सोमकांत, बाण तांदळे नर्मदे. भैरव भगवती मल्हारी, मुंजानुसिंह वनशंकरी. नाग नानी नानापरी, पंचायतन पूजा. गणेश शारदा विठ्ठल मूर्ती, रंगनाथ जगन्नाथ तांडव मूर्ती. श्रीरंग हनुमंत गरुड मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. मच्छकुर्म वराह मूर्ती, मच्छकुर्म वराह मूर्ती. नृसिंह वामन भार्गव मूर्ती. रामकृष्ण हयग्रीव मूर्ती, देवतार्चनी पूजाव्या. केशव नारायण माधव मूर्ती, गोविंद विष्णू व मधुसूदन मूर्ती. त्रिविक्रमा वामन श्रीधर मूर्ती, ऋषिकेश पद्मनाभ. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ वाचूया. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 1 या अंकाने, म्हणजे तिसरा परिच्छेद, 1 या अंकाने मागे चौथ्या भक्तीचे लक्षण या शब्दांनी सुरू होणाऱ्या वाक्यापासून आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करूया. मागे चौथ्या भक्तीचे लक्षण सांगितले. आता पाचवी म्हणजे अर्चन भक्ती सावधपणाने ऐका. पाचवी अर्चन भक्ती होय. अर्चन म्हणजे देवदेवतांची पूजा. ती पूजा शास्त्राने सांगितल्याप्रमाणे केली पाहिजे. सोहळ्यांत देवास किंवा आपणास बसण्यासाठी अनेक प्रकारची दर्भ, मृग चर्मादिकांची आसने, उपकरणी, वस्त्रे, दागदागिने, शोभेचे पदार्थ हे देवास यथाशक्ती अर्पण करणे, अथवा काहीच अनुकूल नसल्यास मूर्तीचे ध्यान करणे म्हणजे मानस पूजा, हे सर्व विधीपूर्वक करावे. याचे नाव पाचवी अर्चन भक्ती. देव, ब्राह्मण, अग्नी, साधू, संत, अतीत म्हणजे अतिथी, संन्यासी, महात्मा, गाय यांचा यथोचित पूजा सत्कार करावा. धातू, दगड, माती यांच्या देवांच्या मूर्ती किंवा पूज्य तसबिरी व घरांतील देवता यांचे आदरपूर्वक पूजन करावे. सप्तांकित, नवांकित, चक्रांकित शिला, शाळीग्राम किंवा त्यांची शकले, लिंगे, सूर्यकांत, चंद्रकांत, बाण, तांदळे, नर्मदेतील बाण किंवा गणपती नर्मदे इत्यादी शिळा यांची पूजा करावी. भैरव, देवी, खंडोबा म्हणजे मल्हारी,
मुंजा, नरसोबा, बनशंकरी, नाग, अनेक प्रकारची नाणी, पंचायतने इत्यादी आपल्या घरी ज्या देवतांना वाडवडील पूजित आले आहेत त्यांचे पूजन करावे. ही अर्चन भक्ती होय. गणपती, सरस्वती, विठोबा, रंगनाथ, जगन्नाथ, तांडव मूर्ती, शंकर, श्रीरंग म्हणजे विष्णू, हनुमान, गरुड, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्णादी अवतार, हयग्रीव, केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णू, मधुसूदन, त्रिविक्रम, वामन, श्रीधर, ऋषिकेश, पद्मनाभ इत्यादी मूर्तींची पूजा करावी. आणि अशा अनेकही पूजा आहेत, अनेकही मूर्ती आहेत ज्यांची आपल्याला पूजा करायला समर्थ श्री सांगत आहेत, ते आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनो, आपण अगदी मनपूर्वक ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.